केसीसी कोचिंग क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.1 9th क्लासचा पार्ट 1 मधला 3.1 आपण पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, स्टेट वेदर द गिवन अल्जेब्रिक एक्सप्रेशन आर पॉलिनॉमियल ऑर नॉट. जस्टिफाय करायचे, फक्त पॉलिनॉमियल आहेत का नाही तेवढं सांगायचे. स्टेट वेदर the given algebraic expressions are polynomials. Expressions are polynomials. पॉलिनॉमियल्स और नॉट आहेत का नाही त्याला जस्टिफाय करा. हा क्वेश्चन त्याच्यामध्ये फर्स्ट आहे y 1 + y. आता इथं y आणि इथं 1 + y आहे, तरी 1 + y आपण याला वर घेतल्यानंतर y या y ला जर आपला वर घ्यायचं असेल तर y -1 येते. मग जेव्हा एखाद्या पॉलिनॉमियलचं -1 येते किंवा -2 येते, इंटिजर येते, तेव्हा ते पॉलिनॉमियल नसते. पॉलिनॉमियल राहण्यासाठी काय पाहिजे, फक्त y² y³ y⁴ असं यायला पाहिजे, त्याला आपण पॉलिनॉमियल्स म्हणतो. ते जर संख्या मायनस मध्ये येत असतील तर आपण त्याला पॉलिनॉमियल्स म्हणत नाही. म्हणून द पॉवर ऑफ y इज नॉट अ पॉझिटिव्ह इंटिजर लिहा. त्याच्या पुढे नॉट अ पॉलिनॉमियल, नॉट अ पॉलिनॉमियल. त्याच्या पुढे लिहायचं पॉवर ऑफ y इज नॉट अ पॉझिटिव्ह इंटिजर. पॉझिटिव्हच पाहिजे, तिथं पॉझिटिव्ह इंटिजर असेल तरच ते पॉलिनॉमियल आहे म्हणतो आपण, नाहीतर त्याला पॉलिनॉमियल नाही म्हणून उत्तर द्यायचं. प्रत्येक वेळेस असं लिहायचं, एखाद्याचं पॉलिनॉमियल असेल -1 -2 काय येत असेल तर त्याला नॉट अ पॉलिनॉमियल्स म्हणून लिहायचं, आणि त्यानंतर पॉवर ऑफ y इज अ नॉट अ पॉझिटिव्ह इंटिजर. एवढंच प्रत्येकाचं उत्तर आहे. सेकंड, 2 - 5 √x असं दिलं. आता पॉलिनॉमियल आपण कशाचं चेक करतो, जिथं चल आहे x y z असे कोणतेही चल असतील, व्हेरिएबल्स असतील, त्याचाच आपण पॉलिनॉमियल चेक करतो. म्हणून इथं आपण x आहे, x ला आपण लिहिताना 2 - 5 √, आहे म्हणून x चा 1/2 लिहायचं. आता x चा 1/2 लिहिलं, त्याच्या पुढे लिहून टाका दिस इज अ नॉट अ पॉलिनॉमियल. नॉट अ पॉलिनॉमियल. आता द रिझन काय लिहिणार तुम्ही, रिझन द पॉवर इज अ नॉट अन इंटिजर. त्याचं रिझन लिहिताना द पॉवर ऑफ x is not a integer. त्याचा ते इंटिजर राहायला नाही पाहिजे. द पॉवर इज नॉट अन इंटिजर, तो इंटिजर नाही आहे. तिसरा आहे त्यामध्ये फक्त यस नो एवढंच लिहायचे. तिथं काही जास्त गणित वगैरे काही करायचे नाही आपल्याला. पॉलिनॉमियल आहे का नाही एवढंच लिहायचे. थर्ड, x² + 7x + 9. आता इथे x² + 7x + 9 त्याच्यामध्ये आपल्याला कोणतं आहे कोणतं नाही ते सांगायचे. सेकंड मध्ये आहे तो, त्यामध्ये थर्ड. आता इथे x चा वर्ग दिलेला आहे, x चा वर्ग आहे म्हणून तो पॉलिनॉमियल आहे.
यस लिहायचं. यस, दिस इज अ पॉलिनॉमियल. Because the power of x is an integer. इंटिजर आहे ते 1 2 3 असं त्यामध्ये आहे. त्यामध्ये चौथा बघा आता, फोर्थ नंबर. -2 प्लस 7m मायनस 5. आता इथं -2 आहे. -2 असल्यामुळे त्याचा पॉवर त्याला डायरेक्ट नॉट अ पॉलिनॉमियल म्हणून लिहायचं. नॉट अ पॉलिनॉमियल. आणि त्याच्या पुढे लिहायचं दिस इज अ मायनस, तो निगेटिव्ह इंटिजर आहे म्हणून त्याला लिहायचं द पॉवर इज नॉट अ पॉझिटिव्ह इंटिजर म्हणून लिहायचं. The power is not a positive integer. तर फक्त पॉझिटिव्ह संख्या पाहिजे आपल्याला. पॉझिटिव्ह असेल तरच त्याला आपण पॉलिनॉमियल म्हणतो, नाहीतर म्हणत नाही. आता शेवटी आहे 10. 10 हा 10 देखील त्यामध्ये पाचवा आहे. तो पाचवा त्यामध्ये पॉलिनॉमियल्स आहे म्हणून लिहायचे. त्याला पाचवा आहे 10. 10 ही संख्या 10 चा स्क्वेअर काही नाही म्हणजे 1 असतो म्हणून आपण त्याला पॉलिनॉमियल आहे म्हणून लिहायचं. दिस इज अ पॉलिनॉमियल. द पॉवर इज एन इंटिजर. The power of 10 is integer. फक्त +1 +2 +3 असे कोणतेही पॉवर असतील तर त्याला पॉलिनॉमियल म्हणायचं. मायनस जर असतील तर त्याला पॉलिनॉमियल नाही म्हणून सांगायचं. त्याचा पॉवर निगेटिव्ह आहे म्हणून सांगायचं. फक्त दुसरं काहीच नाही त्यामध्ये. हे 5 क्वेश्चन आहेत. 5 क्वेश्चन 5 मार्काला येऊ शकतात. त्यामध्ये दुसरा सेकंड क्वेश्चन आहे, राईट द कोइफिशियंट ऑफ m क्यूब इन ईच ऑफ द गिवन पॉलिनॉमियल्स. आता m क्यूब आहे तिथे, त्या m क्यूबचा आपल्याला कोइफिशियंट लिहायचे आहे. कोइफिशियंट म्हणजे त्याच्या सोबत असणारी संख्या. क्वेश्चन 2 आहे, राइट द कोइफिशियंट of m cube in each of the given polynomials. In each of the given polynomials. खाली दिलेल्या पॉलिनॉमियल्स मध्ये आपल्याला त्याचा m क्यूब लिहायचा आहे. m क्यूबचा जो कोएफिशियंट आहे तो कोएफिशियंट आपल्याला त्यामध्ये लिहायचा आहे. फर्स्ट आहे m क्यूब. आता m क्यूबचा कोएफिशियंट काय, कोणतीही संख्या नाही आहे, फक्त ते m क्यूबच आहे, संख्या काहीच नाही म्हणून 1 लिहायचं. 1 इज द कोएफिशियंट of the given polynomial. Of the given polynomial. Second, -3/2 plus m minus √m क्यूब. फक्त बाकीचे m वगैरे बघायचं नाही आपल्याला. जिथे m क्यूब आहे
त्या एम क्यूबचा कोएफिशियंट म्हणजे बाजूला दिलेली संख्या, ती संख्या आपल्याला लिहायची. इथे लिहायचं आपल्याला आता उत्तरामध्ये डायरेक्ट √3 इज द कोएफिशियंट ऑफ द गिवन पॉलिनॉमियल. तिथलंच बघू लिहायचं ऑफ द गिवन पॉलिनॉमियल. एक मार्काचे एक मार्काला येतात ते गणित. सुरुवात आहे ही आपल्याला. त्यानंतर तिसरा गणित आहे -2/3m³ -5m² + 7m-1. फक्त आता आपल्याला एम क्यूबच बघायचं. एम क्यूबचं उत्तर लिहून टाकायचं -2/3 इज द कोएफिशियंट ऑफ द गिवन पॉलिनॉमियल. आपल्याला कोएफिशियंट लिहिलो. आपल्याला मराठीमध्ये आपण त्याला सहगुणक असं म्हणतो. त्याच्या बाजूला जी संख्या आहे त्याला आपण सहगुणक म्हणतो. सहगुणक 3 क्वेश्चन त्याच्यामध्ये आले होते. 3 क्वेश्चन आपण त्यामध्ये लिहिलेला आहे. त्यामध्ये क्वेश्चन तिसरा पण आपण लगेच घेऊन टाकू. प्रॅक्टिस सेट 3.1 मधला क्वेश्चन थर्ड. एकदम सोपा आहे, याच्यात काहीच अवघड नाहीये. एक मार्काला गणित येऊ शकतात परीक्षेमध्ये. फक्त आपल्याला न चुकता ते लिहायचे तिथं. आणि एकदा आपण लक्ष दिल्यानंतर त्याला डबल करत बसायची देखील काही आवश्यकता नाही. न विसरण्यासारखं आहे. क्वेश्चन थर्ड आता त्याच्यामधलाच क्वेश्चन थर्ड. राईट द पॉलिनॉमियल. कशी लिहा म्हणते? इन एक्स मध्ये लिहायचे. कॉमा using the given information. दिलेली माहिती वापरून आपल्याला खालील पॉलिनॉमियल लिहायचे आहे. तर फर्स्ट त्यामध्ये कोणती माहिती दिली बघा. मोनोमियल हॅव्हिंग डिग्री 7. मोनोमियल having degree 7. मोनोमियल म्हणजे एकच, ज्याच्यामध्ये एकच पद असावं. मोनो म्हणजे एक. मोनोमियल हॅव्हिंग डिग्री 7 म्हणते. त्याची डिग्री 7 म्हणजे त्याचा पॉवर आपल्याला 7 पाहिजे. त्याच्या पुढे उत्तर लिहून टाकायचं आन्सर म्हणून. कोणती काय म्हणते? एक्स मध्ये लिहायचे आपल्याला. दुसरं कोणतं तिथं वापरा म्हणाल नाही सांगितलेलं. राईट द पॉलिनॉमियल इन एक्स युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन. पहिला दिलेलं मोनोमियल हॅव्हिंग डिग्री 7. मग एक्स ची डिग्री 7 लिहायची. तर संपलं उत्तर. एवढंच आहे. त्यानंतर सेकंड काय म्हणते? बायोनॉमियल. आता इथं बायोनॉमियल हॅव्हिंग डिग्री 35. हॅव्हिंग डिग्री 35. याच्या पुढे आन्सर लिहायचे लगेच. आता इथं बघ, मोनोमियल म्हणलं होतं आपण एकच एक्स. इथं बायो म्हणलंय 2 वेळेस एक्सचा वापर करायचा आपल्याला. इथं 2 वेळेस एक्सचा वापर करायचा. मग कसं करायचं? एक्सचा काय म्हणते? बायोनॉमियल हॅव्हिंग डिग्री 35. एक्सचा 35 घात मायनस एक्सचा 7 घात घ्या. 2 झाले. 2 पद आपण त्यात वापरले. एक्सचा 35 मायनस एक्सचा पॉवर 7 असे आपण 2 वापरले. तिसरा ट्रायनॉमियल हॅव्हिंग डिग्री 8. आता इथं ट्रायोनॉमियल हॅव्हिंग डिग्री
8 म्हणते इथं ट्राय म्हणलेला आहे. 3 पद वापरायचे आपल्याला इथं. 3 पद वापरताना आता इथं पहिले x चा 8वा घात पहिले लिहून घ्यायचा प्रथम, नंतर बाकीचे सगळे लिहायचे. x चा 35 मायनस x चा 7 या पद्धतीने लिहून घ्यायचे. 3 पद झाले आणि त्याचा पॉवर 8 म्हणलेला आहे. x चा पॉवर 8, x चा पॉवर 35 आणि x चा पॉवर 7 हे दिलेलेच आपण तिथे वापरले. या प्रकारे आपण 3 गणित सोडून घेतलेले आहे. पुढील व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.